तटकरे साहेब घेणार होते, पण त्यांनी मोठं मन करून माझ्यावर जबाबदारी दिली. आणि आज तुमच्या समोर मी जे उभा आहे, माझ्यासारखे असंख्य उभे आहेत, त्यात मी एक आहे. फक्त तटकरे साहेबांमुळे या ठिकाणी आहे. शेवटी जाता जाता एकच सांगेल, चमक सूरज की नहीं तेरे किरदार की, चमक सूरज की नहीं तेरे किरदार की है, खबर ये आसमां के अखबार की है, तू चले तो तेरे संग कारवां चले, बात गुरूर की नहीं एतबार की है, बात गुरूर की नहीं एतबार की है. म्हणून आदरणीय अब्बू, आदरणीय तटकरे साहेब, आपल्याला या भारतभूषण पुरस्काराच्या बद्दल मी बीड जिल्ह्याच्या मातीतून इथं आलोय. बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं आणि आरोग्याचा शिवलिंग जे परळी वैद्यनाथाचा, तिथल्या सर्व जनमानसाकडून आणि त्या आरोग्याच्या वैद्यनाथाला एवढंच शेवटी सांगडे घालतो की आमच्यापेक्षाही आरोग्य आपल्याला एवढं चांगलं मिळो की आम्ही थकलो तरी आम्हाला हात धरून तुम्ही उठवावं. आज मन भरून आलंय. हा सत्कार बघून पुन्हा एकदा तटकरे साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं. चुकलो तर कान धरावा, नाही चुकलो तर चालतं. पण आता रिकामं ठेवू नका. जबाबदाऱ्या कसं, हीच विनंती करतो. आज तटकरे साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.